व्हॉट्सअपवरती आपण मेसेज टाकतो, कोणी बघतही नाही. पण आज आमच्या ग्रुपवरती आम्ही एक मेसेज टाकू द्या, 110च्या 110 विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स येणार म्हणजे येणार अशी परिस्थिती आहे. माझ्या मिसेसचं नाव सांगायचं म्हटलं तर नाव आपल्याकडे भारतीय पद्धती सांगायचं म्हटलं तर ते ओकाण्यात सांगितलं पाहिजे. तर मी एक छोटासा प्रयत्न करतो. पुण्याला पडला पाऊस, त्याचा वडगावला आला लोंढा. शाळेला नाव पण असं दिलं की महाराष्ट्रामध्ये एकही संस्था अशी नाही की तिचं नाव स्वातंत्र्य विद्या मंदिर आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरू झालेली ही शाखा. छान आनंद झाला, शब्दावर सांगता येणार. आणि महिलांना अर्ध तिकीट झालो, त्याच्यामुळे गाडी इकावी लागली. स्वतःच्या मध्ये 2 गाड्या. माझा फक्त 10वीची बॅच नाही तर हे माझे बालवाडीपासूनचे मित्र आहेत. मित्र कर आरशाचा. म्हणजे बाहेरचं काहीच आठवत नाही, फक्त शाळेतलंच आठवतंय आम्हाला. काहीच नाही आठवत. आत्ताच मोबाईल काढलाय बाहेर. तेव्हा माझं एकच टार्गेट होतं, ते काय सक्सेस झालं नाही, पण मी तरी पण आनंदित आहे. मित्रांबद्दल जर बोलायचं झालं तर खरोखरच वनव्यामध्ये गारव्यासारखा असं म्हणावं, असंच हा मैत्रीचा सोहळा त्याचा सत्कार करायचा आहे. एकत्र आलो समाधान वाटायला आनंद होते. ती फक्त स्कूलची माहिती, नंतर नाही सगळे आपले कलिगा. शाळेसाठी 80,000 रुपये धनादेश सरांचा आहे आणि त्या धनादेशातून किंवा त्या रकमेतून मी अनेक मेळावे अरेंज केलेले आहेत. अगदी हिंजवडीच्या शाळेमध्ये 4 मेळाव्यांना मी गेलेलो होतो, माळवाडीच्या शाळेमध्ये होतो, इथंही गाराणे सरांच्या बरोबर इथल्याही काही मेळाव्यांना होतो. पण आजचा तुमचा हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम खूप आगळा वेगळा आहे. सर्वात आमच्या जर हृदयाला भावनेला जर या ठिकाणी कुठे वाट तुम्ही मोकळी करून दिलं असेल तर सकाळी तुम्ही घेतलेला पद्मपूजनाचा कार्यक्रम, की मला नाही वाटत की कोणत्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचं गुरूंना वंदन केलं जातं. द्वारकाचा फोन आला, सर तुम्हाला निमंत्रण मिळालं असेल नसेल तर मी देते आणि तुम्हाला यायलाच पाहिजे. आता म्हटलं की इन्स्पेक्टर साहेबांचा फोन, म्हटलं की गेलंच पाहिजे. पुन्हा तोच काढलाच मी. या शाळेमध्ये अनेक अशा प्रकारचे गेट टुगेदर कार्यक्रमासाठी हजर होतो, पण त्याच्यापेक्षा तुमचा आजचा हा जो कार्यक्रम आहे, आपला सगळ्यांचा कार्यक्रम हा जो आहे, हा उठावदार झाला हे आम्हाला मान्य करावं लागेल. फक्त एकच सर्वांना विनंती, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, नियमित व्यायाम करा, आपलं जे शरीर आहे हे निरोगी राहिलं पाहिजे. शाळेमध्ये शिक्षिका म्हणून घेतलं, त्यावेळेला लेडीज शिक्षिका वडगावमध्ये कोणी घेतलं म्हणजे वेळेला अत्यंत महत्व दिलं पाहिजे. ही जोपासना आई वडिलांपासून आतापर्यंत मी करत आलेलो आहे आणि म्हणून या ठिकाणी रुजू झाल्यानंतर स्ट्रेसेस भरपूर आहे आणि या ताणतणावामध्ये जर आपणाला त्यातून मुक्तता पाहिजे असेल तर संवादाशिवाय दुसरं माध्यम नाही. की अनिल जगताप आणि माझं ट्रेनिंग एकत्रच नागपूरला झाले, जरी तो माझा फोन उचलत नसेल तरी पण कदाचित आम्ही फंडासाठी फोन नव्हतो करत, तो ये म्हणून करत होतो. आणि बकरे कोंबडे बी कापतो बरं का, अजून शेटरचे बी कामं करतो. चला, शाळेची घंटा वाजलेली आहे. स्वातंत्र्य विद्या मंदिर वडगाव निंबाळकर, माजी विद्यार्थी, इयत्ता 10वी बॅच 2002. 23 वर्षानंतर एक अविस्मरणीय क्षण अनुभवूया, एक अविस्मरणीय आठवणी या ठिकाणी सर्व पाहूया.
गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरंच त्यांनी आमचं आयुष्य घडवलं. हॉटेल व्यवसाय आहे, 2 हॉटेल आहेत शिक्रापूरला. तर माझी सगळ्यांना विनंती, जो कोणी पुनानगर रोडला येईल त्यांनी माझ्या हॉटेलला भेट द्यायची. थँक्यू. हॉटेल श्री चंद्रपा शिक्रापूरमध्ये आहे. एक साधारण 1.5 एकरमध्ये हॉटेल आहे ते. आणि शिरूरच्या तिथे एक सरळवाडी म्हणून गाव आहे, तिथे एक हॉटेल आहे. 2 हॉटेल आहेत. सगळ्यांनी आठवणीने या. ओके. नमस्कार, मी अविनाश कुबर पवार. सध्या पुण्यात डिपार्टमेंटमध्ये जॉबला आहे, हवालदार या पदावरती. माझ्या वाईफचं नाव रेश्मा आहे आणि 2 मुलं आहेत. एक मुलीचं नाव हिंदवी आणि मुलाचं नाव स्वराज. नमस्कार, मी अमोल गायकवाड. मी ठाणे जिल्ह्यातला एक छोटासा तालुका आहे वाळूर, त्या ठिकाणी एस टी महामंडळात कार्यरत आहे. परंतु योग चांगला आहे. त्या माझी आत्ता 2 महिन्यापूर्वी बारामतीला बदली झालेली आहे आणि माझ्या धर्मपत्नीचं नाव आहे सोना. माझं नाव विनोद दिलीप शिंदे. मी शेतीच करतो. मिसेसचं नाव संगीत. नमस्कार, माझं नाव ईश्वर त्र्यंबक. सध्या सिनियर टेक्निकल लीड म्हणून टिएटो एव्हरी कंपनीमध्ये आहे. आणि वाईफचं नाव शीतल. ही पण पुणे जिल्हा शिक्षण संस्थेमध्ये टीचर आहे. थँक्स. नमस्कार, मी अजित बापराव खुंदे. 2002ला 10वी झाल्यानंतर माझं ग्रॅज्युएशन काकडी कॉलेजला झालं. त्याच्यानंतर 2008-9 आणि 9-10 BLM माझं टेस्टी कॉलेजला झालं. त्याच्यानंतर 1 वर्षाचं मी अनुभव सोमेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजला घेतलं. त्याच्यानंतर 2011 ते 2019 तिथंच आपल्या स्वातंत्र्य विद्या मंदिरला मी ग्रंथपाल म्हणून काम केलं. आणि नंतर 2019 नंतर आम्हाला कमी झालं. त्याच्यानंतर कोरोना लागला, 3 वर्ष घरी. आणि त्याच्यानंतर बारामतीला आम्ही रिअल इस्टेटमध्ये आहे. मला आपला पार्टनर योगायोगाने रिअल इस्टेटमधलं माझं पार्टनर सागर राऊत आणि प्रसिद्ध बिल्डर बारामतीचे किशोर पंढरकर. आम्ही 3 जण बारामतीमध्ये रिअल इस्टेटचं काम करतो. भविष्यात कोणाला काय गुंतवणूक करायचं असतं तर आम्ही तिथे आहेच. घेऊन पण देणार आणि इथून पण देणार, याची कोणी काळजी करणार. बरं, मला वाटतं गेल्या आठवड्यात तुम्ही मॅडम आल्या, त्यांना सर्व काय दाखवलं. आणि माझ्या पत्नीचं नाव सीमा, मुलीचं नाव ज्ञानेश्वरी, ती आता 2रीला आहे. आणि मुलगा आता 16 महिन्याचा आहे, त्याचं नाव देवांश. नमस्कार, मी प्रवीण हरवे. मी ॲज अ ट्रेडर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये काम करतो. तसेच प्रॉफिट मार्ट कंपनीची फ्रँचायझी चालवतो. तसेच मी इथं या प्रशालेमध्ये कार्यरत आहे. मी सागर वसंत राऊत, शेती करतो. माझा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे बारामतीमध्ये. नमस्कार, माझं नाव रणजित सुरेश साळवे. मी पोटासाठी शेती करतो आणि पार्ट टाइम ऑनलाईन बिझनेस करतो. माझ्या मिसेसचं नाव सुरेखा आहे. मला एक मुलगा आहे, आता 4थी. नमस्कार, माझं नाव सागर गायकवाड. माझं वॉशिंग सेंटर वर्कशॉप आहे. माझ्या मिसेसचं नाव आहे श्रद्धा. नमस्कार, माझं नाव किशोर आंबेडकर. मी बांधकाम क्षेत्रात काम करतो आणि आपले यसरगाव प्रोमोटर अँड बिल्डर्स या नावाने फर्म आहे. आणि ही फर्म बारामती, पुणे आणि दापोली या भागात काम करते.
आणि बारामतीच्या फ्रेंडसाठी खास आपल्या अजित आणि सागर राऊतचं खूप सहकार्य असतं. 100% द्या. नमस्कार, माझं नाव अनिकेत आजपळ. मी वडगाव निंबाळकर मध्ये राहतो आणि वडगाव निंबाळकर मध्ये कामाला आहे. तिला माहिती आहे. नमस्ते, मी राजेंद्र कमलाकर दीक्षित. मी वायरमॅनचं काम करतो, इलेक्ट्रिशियन आहे. माझ्या मंडळीचं नाव मोहिनी आहे. आणि मी अनिकेत आजपळचा साडू आहे, चुलत साडू. हॅलो, सागर जाधव, सागर राजेंद्र जाधव माझं नाव आहे. मी आत्ता दुकान आहे माझं किराणा मालाचं. बायकोचं नाव आहे सुरेखा सागर जाधव. माझं नाव सचिन दिलीप इंगळे. माझ्या स्वतःच्या 2 गाड्या होत्या बरं का, पण काही कारणास्तव विकावं लागलं सर. कोविड आणि महिलांना अर्ध तिकीट झालो, त्याच्यामुळे गाडी विकावं लागली. स्वतःच्या होत्या 2 गाड्या लागल्या. महिलांना जास्त प्राधान्य, त्याच्यामुळं माझ्या मंडळीचं नाव युगंधरा. हॅलो, मी अकबर बालदार. द्वारका गायकवाड PI त्यांचे बंधू, त्यांच्या कंपनीत मी जॉबला बी आहे. बकरे कोंबडे बी कापतो बरं का मी. काय अजून शेटरचे बी कामं करतो. एवढंच आपलं. मी अकबर बालदार. मिसेसचं नाव सांग, फिरदौस बालदार. पुण्याला राहतात, ते पुण्याला असतात. पुण्याची आपली सासरवाडी आहे, ते आपल्या इथं आहेत. हॅलो, एक चिरंजीव आहे आपल्याला. मी अभिजित दशरथ डोले, 10वी ब. माझा 2 व्हीलर वर्कशॉपचा बिझनेस आहे. ऑल 2 व्हीलर रिपेअरिंग करतो मी. 20 वर्षापासून काम करतो. कार्तिकी. नमस्कार, माझं नाव मिथुन तात्यासो बारवकर. मी 17 वर्ष झालं पतसंस्थेत काम करतो. माझं एकच टार्गेट होतं, ते काय सक्सेस झालं नाही, पण मी तरी पण आनंदित आहे. मी दत्तात्रय बाळासाहेब निवसे. मी सध्या समता नागरी पतसंस्था नेरा या ठिकाणी गेले 15 वर्षे कार्यरत आहे. आणि माझी मिसेस राणी दत्तात्रय निवसे, त्या लॅब टेक्निशियन आहेत. 2 मुलं पण आहेत. हॅलो, मी सुजित सोमनाथ जाधव. मी बारामती हॉस्पिटलला चीफ अकाउंटंट म्हणून काम करतो. आपल्या जवळपासच्या काय लोकांना काही मदत लागली असेल हॉस्पिटलला, तर मी तिथं कायम स्वरूपी उभा असतो तिथं अवेलेबल. आणि मी पप्पांचा LICचा बिझनेस मी कंटिन्यू चालू ठेवलेला आहे, त्याचं पण मी काम करतो. मिसेसचं नाव सोनाली आणि 2 माझ्या मुली राह्या आणि निर्वी, तिला ती सांभाळते. माझं नाव अभिजित विठ्ठल हिरवे. मी सध्या न्यू इंग्लिश स्कूल खलाटी वस्ती माळवाडी या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या पत्नीचं नाव शीतल असं आहे. धन्यवाद. हॅलो, माझं नाव हेमंत महादेव बनकर. मी 10 वर्ष इंजिनिअरिंग कॉलेजला ॲज अ प्रोफेसर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मी IT मध्ये स्विच झालो. मुंबईमध्ये आता हॉपस्कॉच नावाची एक ई-कॉमर्स कंपनी आहे, त्याच्यामध्ये मी ॲज अ मॅनेजर म्हणून वर्क करतो. माझ्या वाईफचं नाव प्रियंका आहे. नमस्कार, माझं नाव मिथुन जयसिंग शितोळे. मी BE केलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केलं. काही काळात सुरुवातीला एक कंपनी पण चालवली छोटी, 2-3 वर्ष. त्यानंतर 5 वर्ष US होतो मी. आता 4-5 वर्ष झालं इथंच आहे. कोहेसिटी म्हणून एक कंपनी आहे, त्याच्यामध्ये मी स्टाफ इंजिनियर आहे. आणि माझी वाईफ सिव्हिल इंजिनियर आहे. तिचं नाव ज्योती. मला 2 मुलं आहेत. एक 7 वर्षाचा आहे प्रजय नावाचा, आणि एक मुलगी आहे मनस्वी नावाची, ती 1.5 वर्षाची आहे. नमस्कार, माझं नाव अंकुश रामचंद्र क्षीरसागर. अंकल, याच नावाने सगळे ओळखतात मला. आणि मी महाराष्ट्र पोलीस यामध्ये पुणे शहर या ठिकाणी पोलीस हवालदार या पदावरती आहे. आणि सांगताना अभिमान आहे की अनिल जगताप आणि माझं ट्रेनिंग एकत्रच नागपूरला झाले. जरी तो माझा फोन उचलत नसेल तरी पण कदाचित आम्ही फंडासाठी फोन नव्हतो करत, तो ये म्हणून करत होतो.
माझं नाव यशवंत नंदकुमार देवकर. सध्या मी वेटरनरीमध्ये प्रॅक्टिस करतो. मी मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर गुरांचा डॉक्टर आहे. मला एक चिरंजीव आहे, तो इथं उपस्थित आहे. हॅलो. माझ्या मिसेसचं नाव सांगायचं म्हटलं तर नाव आपल्याकडं भारतीय पद्धतीत सांगायचं म्हटलं तर ते उकाण्यात सांगितलं पाहिजे. तर मी एक छोटासा प्रयत्न करतो. पुण्याला पडला पाऊस त्याचा वडगावला आला लोंढा. पुण्याला पडला पाऊस त्याचा वडगावला आला लोंढा. आणि माझ्या मिसेसच्या हातात तिचं नाव आहे स्नेहल. फक्त आणि फक्त भारत मातेचा झेंडा. छान, सुंदर, धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारचं नाही वाटतं, कारण तुम्ही आता मित्र आहात, कारण आमच्या समोर तुम्ही झालेला आहात. आणि म्हणून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेलो मुलगा, पण माझी आई आणि वडील हे पूर्णपणे वारकरी संप्रदायाचे. मी साधारणतः मला असं वाटतं आता 4थीच्या वर्गामध्ये असताना माझे आजोबा माझा असा हात घ्यायचे आणि मला सांगायचे, रोही तू पुढे बुक शिकवणार आहेस. म्हणजे आजोबांना माहिती होतं मी बुक शिकवणार. आता 4थीच्या वर्गामध्ये असताना म्हणजे ही असणारी वारकरी संप्रदायाची विचारसरणी मी ती आजोबाची प्रत्येक क्षणोक्षणी विद्यार्थी जीवनामध्ये अंमलात आणलेली आहे. आणि योगायोगाने मी 1997-98 ला BEd उत्तीर्ण झालो. आणि कुठल्याही प्रकारचं वशिला किंवा कुठल्या प्रकारची ओळख वगैरे नसताना माझ्या एका मित्राने संस्थेची जाहिरात आल्यानंतर अर्ज केला आणि त्या इंटरव्ह्यूला मी पास होऊन या ठिकाणी ज्या दिवशी या प्रशालेमध्ये सर ही आपण शाळा तपासणी होती संस्थांतर्गत, त्या दिवशी मी या प्रशालेमध्ये रुजू झालेलो आहे. म्हणजे त्या ठिकाणावरून जेजुरीवरून ताळकुटे सर, दोशी सर वगैरे त्या संस्थेच्या गाडीमध्ये येत होते आणि मला माझ्या मामाच्या मुलाने हडपसर मधून त्या गाडीत बसून दिलं. म्हणजे वडगाव कुठं आहे, बारामती कुठं आहे याची कुठलीही कल्पना नसताना मी त्या गाडीमध्ये येऊन या ठिकाणी रुजू झालो. आणि घरातच प्रामाणिकपणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळेला अत्यंत महत्व दिलं पाहिजे ही जोपासना आई वडिलांपासून आतापर्यंत मी करत आलेलो. आणि म्हणून या ठिकाणी रुजू मला आजही सांगावं असं वाटतं की खऱ्या अर्थाने जसं बोबडे सर बोलले की बोबडे सर या ठिकाणी त्यावेळेला सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. माझा मराठी विषय MA BEd झालेलो आणि सरांनी तत्काल त्या ठिकाणी टाइम टेबल चेंज केलं आणि मला 7वीचा मराठीचा विषय दिला आणि 6वीला क्लास टीचर. सकाळ सत्र म्हणजे तुम्ही जे बसलेले विद्यार्थी आहात ते तुम्ही त्यावेळेला 7वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होतात. आणि प्रामाणिकपणे मी काम करत असायचो. बोबडे सरांना ते जाणवायचं. मी या प्रशालेचे प्राचार्य आणि कार्यक्षम असणाऱ्या गव्हर्निंग काउन्सिलचे संचालक माझे मित्र हेमंतजी तांबे सर. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण दादा आणि माई यांनाही नमन करते. आदरणीय व्यासपीठ आणि तुम्ही सगळे असणारे माझे विद्यार्थी विद्यार्थिनी पण आज तुम्ही माझी सगळी मुलं मुली आहात. आता या ठिकाणी मला हेमंतचा बराच वेळा फोन आला, नाही मॅडम तुम्ही याच. तशी माझी तब्येती बरी नव्हती, पण त्याचा रात्री मला उशिरापर्यंत फोन आला आणि त्यामुळं मला यावं लागलं. त्यातही यायला उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. तर या ठिकाणी या संस्थेमध्ये मी कशी आले, तर त्यावेळेला यादव सर या ठिकाणी मुख्याध्यापक होते. त्यांनी या ठिकाणी मला वडगावच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून घेतलं. त्यावेळेला लेडीज शिक्षिका वडगावमध्ये कोणी घेत नव्हतं. त्यावेळेला मला पहिल्यांदा घेताना बजावले सरांनी, मॅडम तुम्हाला आम्ही घेतो पण शाळेत मात्र सगळ्यांशी व्यवस्थित राहायचं, काही कानावर ऐकायला आलं नाही पाहिजे. आता त्यावेळेला मी तुमच्यासारखीच असे अल्लड होते, आता कसं वागायचं, पण त्यातूनही मी स्वतःला 1953 ना आपलं 1952ला जेजुरी प्रशालेची स्थापना झाली आणि संस्थेनं म्हणजे दादासाहेबांनी दुसरी जी शाळा काढली ती म्हणजे 1952 मध्ये या स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेची स्थापना केली. शाळेला नाव पण असं दिलं की महाराष्ट्रामध्ये एकही संस्था अशी नाही की तिचं नाव स्वातंत्र्य विद्या मंदिर आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरू झालेली ही शाखा तिला म्हणतात स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव. ही जे ज्यावेळी आम्ही शिकलो त्यावेळी अतिशय छोटी शाळा होती, पलीकडची होती आणि अलीकडची होती. ही जी उभी झाडं दिसतात ना सगळी लिंबाची वगैरे, ही त्यावेळी आम्ही लावलेली 50 वर्षापूर्वी. सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही या शाखेमध्ये
शिक्षण घेतलं, खूप मोठे झाला, खूप आनंद वाटतोय. सकाळी सकाळी मी शेतामध्ये गेलतो, व्यायाम करून आलो घरी. येत असताना काय झालं, आबी सरांच्या तिथं आपले पुण्याचे कॉन्स्टेबल अंकुश क्षीरसागर माझा पाहुणा आहे, तो थार गाडी घेऊनच आलता तिथं. अरे मला तर खूप आनंद वाटला. आमच्याकडे पण गाडी आहेत, पण माझा विद्यार्थी आज थार गाडीमधून फिरतोय ह्याचं खूप मला. त्याच्या जोडीला पण आगम का कोण होतं ना, 2 जण आलते. आबी सरांना गाडीमधून घेऊन आले इथं. तसंच द्वारका गायकवाड आमची आवडती खेळाडू, आज PSI म्हणून ती पुण्यामध्ये कार्यरत आहे, त्याचा अभिमान आहे. महत्वाचं म्हणजे द्वारका गायकवाडला पण मी शिकवलं आणि तिचे मिस्टर या शाळेचे विद्यार्थी साळुंके त्यांना पण शिकवलं. ते अशा अनेक घटना आहेत. खूप अतिशय चांगला असा कार्यक्रम आपण पार पडलेला आहे. सर्वांना वेळ बराचसा झालेला आहे, धन्यवाद देतो. फक्त एकच सर्वांना विनंती, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, नियमित व्यायाम करा. आपलं जे शरीर आहे हे निरोगी राहिलं पाहिजे. तुम्हाला माझं 63 वय, अजूनही मला चष्मा लागलेला नाही आणि डोक्याला मी आज तागायत क्लब केलेलं नाही. याचं कारण की नियमित व्यायाम केल्यानंतर आपलं शरीर हे निरोगी राहतं, गोळ्या खायची गरजच नाही. आणि दुसरे एक सर्वांना विनंती, आई वडिलांना विसरू नका. आई वडील हे आपलं दैवत आहे. आहेत तोपर्यंत त्यांची चांगली सेवा करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार. आई वडिलांची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तोपर्यंत त्यांची चांगली सेवा. काही जण करतात, गेल्यानंतर त्यांचं काय उपयोग आहे. असताना त्यांची सेवा करा, तुम्हाला चांगलं पुण्य लागत. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण दिलेले विचार नक्कीच आम्ही मनामध्ये ठेवून त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करत आहोत. यानंतर आदरणीय बोबडे सरांना विनंती की आपण या शाळेमध्ये अनेक अशा प्रकारचे गेट टुगेदर कार्यक्रमासाठी हजर होतो, पण त्याच्यापेक्षा तुमचा आजचा हा जो कार्यक्रम आहे, आपला सगळ्यांचा कार्यक्रम हा जो आहे, हा उठावदार झाला हे आम्हाला मान्य करावं लागेल. श्रेय जे आहे ते सगळं श्रेय 50% तुम्हाला आहे आणि 50% मी कोणाला देणार माहिती का? हे 50% जे प्राउंटिंग करतात, ज्यांनी हे सगळं आयोजन करण्यासाठी ज्यांनी प्रेरणा दिली असेल, माझ्या मते कदाचित हिरवे सरांना त्यांच्या वडिलांनी हे सगळं प्राउंटिंग केलेलं असावं असं मला वाटतं. कदाचित माझी तर चूक असेल, पण ज्यांनी ती कार्यक्रम पत्रिका, गुरुवर्यांचं ते सगळं वंदन वगैरे जे काही लिहून दिलेलं आहे किंवा जे सांगितलेलं आहे, किंवा हे कार्यक्रम कसा करायचा किंवा त्याची नामावली कशी घ्यायची, पहिल्यानंतर दुसरा कोण, दुसरा असं कसं करायचं, याचं एक नियोजन करावं लागतं. कुठलाही कार्यक्रम म्हटलं की नियोजन करावंच लागतं. तर नियोजन ज्यांनी केलेलं आहे त्याला 50% मार्क द्यावे लागतील. तुम्हाला 50% आणि 50% ज्यांनी हे नियोजन केलेलं आहे, नियोजनाच्या मागे जो कोणी असेल त्यालाही द्यावा लागेल. आता दुसरा मुद्दा असा की, आणि मग तुमचा तर लांबच प्रश्न राहिला, पण तरी सुद्धा तुम्ही इथं प्रस्तावना केली, ओळख करून दिली, त्याच्यातून 80% कळाले मला. अजूनही 20% मी संभ्रमावस्थेमध्ये आहे. आता तुम्हाला शिकवण्याचा योग मला फारसा आला नाही, त्याचं कारण सांगतो. मी 1998ला इथं मला सुपरवायझर केलं, तेही नाईलाजानं केलं संस्थेनं आणि हेडमास्टरनी मला नाईलाजानं सुपरवायझर केलं. कारण इथले हेडमास्टर बदलल्यानंतर ते जगदाळे म्हणून सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी आणि समोर बसलेले आमचे त्यावेळेचे लाडके विद्यार्थिनी, खरं तर असं वाटतं की आजी सोनियाच, हे तुम्हालाही माहिती आहे. सर्व विद्यार्थी त्यावेळेचे आज जवळपास 23 वर्षांनी एकत्र येत आहेत, एकमेकांना भेटतायत. त्याचा काही आनंद वेगळाच असतो आणि शिक्षकांची भेट होते, तोही आनंद वेगळा असतो. प्रथमतः तुम्ही आम्हा सर्व शिक्षकांना
आजच्या कार्यक्रमाला निमंत्रित केलं याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. 2-3 दिवसांनी पुन्हा द्वारकाचा फोन आला. सर, तुम्हाला निमंत्रण मिळालं असेल नसेल तर मी देते आणि तुम्हाला यायलाच पाहिजे. आता म्हटलं की इन्स्पेक्टर साहेबांचा फोन, म्हटलं की गेलंच पाहिजे. आता पुन्हा तोच काढलाच मी आणि त्यामुळं आज बऱ्याचशा म्हणजे मला यावं लागलं. वास्तविक पाहता की आजचं जर जीवनमान पाहिलं प्रत्येकाचं, सर्वत्र ताण आहे, तणाव आहे, ट्रेसेस भरपूर आहेत. आणि या ताण तणावामध्ये जर आपणाला त्यातून मुक्तता पाहिजे असेल तर संवादाशिवाय, आजचा संवाद हा डिजिटल झालेला आहे. डिजिटल संवादानेही पुन्हा आणखीन ताणतणाव निर्माण होतो. आपण एखाद्याला मेसेज पाठवतो, हाय हॅलो करतो, तिकडून रिप्लाय येत नाही, पुन्हा आपल्या मनावर ताण येतो, का मला उत्तर दिलं नाही, का रिप्लाय दिला नाही, माझं स्टेटस आवडलं नाही का कोणाला, म्हणून पुन्हा आणखीन कोणी लाईक केले का पुन्हा ते बघत बसायचं. नाही लाईक केलं, डोळे चोळायचे, पण झोप लागत नाही, का लाईक केलं नाही. हे ताणतणावाचे कारण आहे. मग त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं बेस्ट जर ताणतणाव घालवण्याचं साधन कोणतं असेल तर आज तुम्ही आयोजित केलेला हा गेट टुगेदर सारखा कार्यक्रम. एक दिवस तरी तुम्ही तुमच्या डेली रुटीनपासून वेगळ्या विश्वामध्ये आलेला आहात. आणि हे की जे सर्व काही तुम्ही विसरलाय, आज तुमच्या नजरेसमोर तुमचा बिझनेस नाही, तुमच्या कामाचं ठिकाण नाही किंवा कुठलीही चिंता नाही, काही नाही. आज एक दिवसाकरता तुम्ही सर्वजण फ्री झालेला आहात आणि हे आपल्याला पाहिजे आहे. आपली भारतीय संस्कृती खूप मोठे, या तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण आपल्याकडे आता फार मोठे उद्योगपती आहेत, फॉरेन रिटर्न्स आहेत. आम्ही अजून फॉरेनला गेलेलो नाही, पण आपल्याकडे आहेत फॉरेन रिटर्न्स, म्हणजे आपल्यामध्ये बसलेले. त्यांनी बाहेरची संस्कृती पाहिलेली आहे. आपण आपल्याकडे जे सणवार साजरे करण्याची जी पूर्वीपासूनची परंपरा होती त्याचं महत्त्व हेच आहे की सणवाराच्या निमित्ताने, यात्रेच्या निमित्ताने, उत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक महिन्याला येणारा 12 मराठी महिन्याप्रमाणे येणारे जे सण असतात त्या येणाऱ्या सणामध्ये सर्व कुटुंब किंवा नातेवाईक एकत्र येणे आणि संवाद साधणे तेच सर्वात बेस्ट मेडिसिन होतं. की कम्युनिकेशन इज द बेस्ट मेडिसिन असं म्हटलं जातं की संवाद तुम्ही साधा एकमेकाशी, मग तो तुमचा बोलण्याने मन आपलं हलकं होतं आणि हे तुम्ही आज एकत्र आलेला आहात. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला या ठिकाणी नमूद करायचं आहे की जे तुम्ही आम्हा सर्वांचं सकाळी आल्या, मी अनेक मेळावे अरेंज केलेले आहेत. अगदी हिंजवडीच्या शाळेमध्ये 4 मेळाव्यांना मी गेलेलो होतो, माळवाडीच्या शाळेमध्ये होतो, इथंही गालांडे सरांच्या बरोबर इथल्याही काही मेळाव्यांना होतो. पण आजचा तुमचा हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे खूप आगळा वेगळा आहे. सर्वात आमच्या जर हृदयाला, भावनेला जर या ठिकाणी कुठे वाट तुम्ही मोकळी करून दिली असेल तर सकाळी तुम्ही घेतलेला पद्मपूजनाचा कार्यक्रम. की मला नाही वाटत की कोणत्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचं गुरूंना वंदन केलं जातं. स्तुतिसुमनं वाहिली जातात, आशीर्वाद पाया पडून घेतले जातात. पण खरोखर आपल्या भारतीय संस्कृतीला एक वेगळी झालर किंवा एक रेशमी किनार लावणारा हा सकाळचा तुमचा आमच्या विषयी ऋण व्यक्त करणारा तो क्षण होता आमच्या सर्वांच्या विषयी. आपण सर्वजण अत्यंत यशस्वी आहात. त्यावेळेलाही तुमच्या शालेय जीवनामध्येही तुम्ही तेवढेच नम्र होता, तेवढेच प्रामाणिक होता. आम्ही कदाचित काही वेळेला तुमच्याविषयी निष्ठुर झालं असेल, पण निष्ठुर होण्यापाठीमागेही आमचं काहीतरी सद्भावना होत्या, एक आपुलकीची भावना होती की जेव्हा आपणाला माहीत आहे की एखादा असाध्य रोग कडू औषध घेतल्याशिवाय बरा होत नाही. कारण औषध कडू घेतल्याशिवाय, जर आपणाला कडू औषध आपण घेतलंच नाही तर त्या आजारापासून मुक्तता कशी. तसा आमचा कडवटपणा त्यावेळेला तुम्हाला झोंबला असेल कुणाला काही वेळेत, त्या वेळेला असू देत, काय हरकत नाही, पण होतं ते चांगल्यासाठी होतं. आपण सर्वांनी हा अत्यंत चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम अरेंज केला. आम्हा सर्व गुरुवर्यांचं या ठिकाणी यथोचित मान केला, सन्मान केला, ऋण व्यक्त केलं. उलट आम्हालाही एक
मनातून कृतार्थ वाटू लागलं. एका वेगळ्या विषयामध्ये आम्ही क्षणभरात आमच्यासारखे माझ्यासारखे अनेक जण इथं शिक्षक आहेत की आम्ही रिटायरमेंट आहोत, रिटायर झालेलो आहोत. आम्ही आमच्या आता कुटुंबामध्ये असतो, घरी असतो. 35-36 वर्ष सर्व्हिस सेवा आम्ही केलेली आहे. आता कुटुंबामध्ये आम्हाला वाटतं की त्यातून आता कुठेतरी थोडंसं मोकळेपणा असावा, वेगळे कार्यक्रम असावेत. आणि म्हणून मुद्दाम या कार्यक्रमाला मी येणारच होतो. हेमंतने अभिजितने मला वारंवार फोन करून विचारलं की सर काय काय 100% कार्यक्रम घ्या, सर्वांना निमंत्रण करा. तर आज अनेकांना माहीत नव्हतं की अनेक जण कोणकोणत्या पदावरती कुठे कुठे काम करतात. शिक्रापूरला कोणाचं हॉटेलही माहीत नाही कोणाला. पुण्याच्या ठिकाणी 2 जण पोलीस पदावरती काम करतात. द्वारका एकटी काम करते आम्हाला माहीत होतं, पण तिच्याशिवाय अजून पोलीस पदावरती काम करणारे आपल्यातलेच काही आमचे जे विद्यार्थी आहेत ते माहीत नव्हतं. काही बारामतीमध्ये इस्टेट एजंटचे काम करणारे ते माहीत नव्हतं. काहींचे इंडस्ट्रीज आहेत ते माहीत नव्हतं. मिथून कुठे काम करतो ते माहीत नव्हतं. मेहता कुठे काम करतो ते माहीत नव्हतं. कारण कसं होतं की 20-23 वर्षाचा 22 वर्षाचा कालखंड पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा पुलाखालून पाणी गेलेलं, अनेक बॅचेस आमच्या हातून गेलेले असतात. कदाचित आमची चुकून एखाद्या ठिकाणी एखाद्या बस स्टँडवरती कुठेतरी भेट झाली असेल किंवा नसेल, तर आम्ही नाही तुम्हाला ओळखू शकणार, तुम्ही आम्हाला कदाचित ओळखसाल. पण आज तुम्ही एकत्र येणारे तुमच्या मित्रांच्या फॅमिलीमधलं रिलेशन थोडं कुठंतरी जवळ आलेलं आहे आणि ते रिलेशन तुमच्या पुढच्या देवाणघेवाणी करता तुमचं सर्वांची कुटुंब आनंदाने राहण्याकरता निश्चितपणे उपयोगी पडतील आणि चालना मिळेल. एवढंच या ठिकाणी मी आपणास करतो आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना, त्या तत्कालीन विद्यार्थ्यांना आजच्या उत्तम असलेल्या तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, गृहिणी असाल, उद्योजिका असाल, उद्योजक असाल, तुमच्या आहे त्या स्टेटसमध्ये अजून भरभराट होत जावो, वाढ होत जावो. तुमच्या कुटुंबावरती चांगल्या प्रकारचे संस्कार होऊन तुम्ही ज्या पद्धतीने घडला आणि उभारी घेतली त्याच पद्धतीने तुमच्या अपत्यांची भरभराट व्हावी, तुमच्या हातून भरभराट व्हावी एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आम्हा सर्वांना निमंत्रित केलं आणि यथोचित आम्हाला सन्मानित केलं याबद्दल मनस्वी धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय शिर्के सरांना विनंती आहे की आपण त्याचा यथोचित असा सत्कार करायचा आहे. आदरणीय गलांडे सरांना विनंती की आपण यथोचित असं सत्कार करायचंय. डीजे आशिष रोख रक्कम जमा, द्वारका गायकवाड 5,000 रुपये रोख मंडप सौजन्य. हा कार्यक्रम अत्यंत उत्तम प्रकारे होण्यासाठी सर्वांनीच लाख मोलाची मदत केलेली आहे आणि याच्यामध्ये काय कर सर. यानंतर मंडप सौजन्यामध्ये अंकुश क्षीरसागर, या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी जे सन्मानपत्र आपण तयार केलेलं होतं, शारदा राऊत, इस्टेट एजंट, अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूल आणि शारदा अकॅडमीचे संचालक आदरणीय श्री सुनील सर जानकर, जोरदार सर्वांचा आवडता मित्र सुजित जाधव, LIC एजंट, याचंही या ठिकाणी श्री कायर सर यांना विनंती. आदरणीय श्री हिरवे पण यथोचित असं त्याचा सत्कार करायचा आहे, स्वागत करायचंय. मिथुन गारवकर, क्रिकेट प्रेमी, सर्वांचा. आदरणीय श्री कदम सर यांना विनंती आहे की आपण याचा यथोचित असं सत्कार करायचा आहे. कार्यक्रम म्हणला की सगळ्या गोष्टीचं नियोजन आलं आणि खरंच उत्तम प्रकारचे सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केलेलं आहे. किशोर बंडलकर सरांनी एक सौजन्य मागितलं होतं. सर्वांच्या वतीनं सलाम. खरंच सर याचं सर्व श्रेय या गुरुजन वर्गाला जाते. एक उत्तम प्रकारचा लेखक घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ईश्वरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 23 मार्च या छत्रपती राजाराम महाराज यांचं कमी व्हायचं, पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर लायब्ररी लावली आणि त्याच्यानंतर मग वाचून चालू झालं.
त्याच्यानंतर वाचनाची गोडी आणि त्याच्यानंतर मग झालं असं की जॉबला लागल्यानंतर थोडंसं स्पीड सावर झालं. लहानपणापासून एक बैलगाडा शर्यत नावाचं आपल्या जत्रेमध्ये वगैरे असायचं, तर तो मेन धागा मध्यवर्ती पकडून. नमस्कार, आपण पाहता ते सत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल. आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी 2002 सालची 10वीची आजी माजी विद्यार्थ्यांची स्नेह संमेलन मेळावा या ठिकाणी आयोजन केलेला आहे. या ठिकाणी गेट टुगेदर आयोजन केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा माहोल आहे. या ठिकाणी सर्व मित्र मैत्रिणी या ठिकाणी येऊन अतिशय एक दिवस आपल्या मित्रांसाठी मैत्रिणींसाठी एकत्र येऊन हा नियोजन केलेला कार्यक्रम आहे. या नियोजन कार्यक्रमामध्ये आपण पाहू शकता मित्र मैत्रिणी कशा प्रकारे या ठिकाणी आलेले आहेत. या आजी माजी शिक्षक आहेत, या ठिकाणी प्राचार्य आहेत, सर्व संघटित एकत्र येऊन इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन करणारे जे विद्यार्थी आहेत यशवंत पप्पू देवकर ते आता कार्यरत आहेत डॉक्टर या पदावरती. त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया. काय सांगाल, काय कार्यक्रमात नियोजन आहे? नमस्ते सर, प्रथमतः तुम्ही आमची बाईट घेताय त्याबद्दल आणि मनापासून तुमचे आभारी आहोत. हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम आमची बॅच 2002 या सालची 10वी पास आउट झालेल्या बॅच खूप वर्षानंतर सतत प्रयत्न करून हे सगळे विद्यार्थी आम्ही जमवले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट असं नियोजन करून हा कार्यक्रम आम्ही पार पाडलेला आहे. या कार्यक्रमात आमच्या वर्गातील कमीत कमी 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. सर्व विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट अशा पदावरती कार्यरत आहेत आणि सर्व विद्यार्थी आले त्याचा मला खूप 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 अभिमान आणि खूप आनंद आहे. काय सांगाल तुम्ही ह्या शाळेसाठी काही आर्थिक मदत केली आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही आमच्या विद्यार्थी सर्व विद्यार्थ्यांकडून अशी गोळा करून शाळेसाठी 80,000 रुपयेचा धनादेश सरांकडून केलेला आहे आणि त्या धनादेशातून किंवा त्या रकमेतून शाळेसाठी एक आम्ही चांगलं वॉल कंपाऊंड तयार करून घेणार आहे असा आमचा निश्चय आहे. कार्यक्रम आयोजित केला, काय आनंद कसा वाटतोय? मित्र मित्र भेटला तुम्ही? खूप 20 वर्षानंतर काही लोकांच्या आमच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. खूप आनंद झाला आहे आणि खूप मजा वाटत आहे आणि आम्ही ते सगळ्या गोष्टी अजून पण एन्जॉय करत आहोत आणि भारी वाटलं सगळ्या मैत्रिणींना भेटून. असंच पुन्हा भेटण्यात असं प्रार्थना करतो. काय सांगाल, अजून अशा अनेक बॅच आहेत की त्यांचा स्नेह मेळावा रखडलेला आहे किंवा घेण्याचं नियोजन आहे, त्यांना काय सांगाल तुम्ही? माझं तर असं म्हणणं आहे 4-5 लोकांनी प्रत्येक बॅच मधल्या पुढाकार घेऊन असा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पडतो, काही अडचण नाही, सगळे लोक योगदान देतात कार्यक्रमासाठी आपलं पाहिजे त्या पद्धतीने आणि खूप हे होतं म्हणजे खूप आनंद मिळतो या गोष्टीतून की आपले सगळे जुने मित्रमैत्रिणी भेटले आणि असंच सर्व बॅचने करावं त्यांचं स्नेह संमेलन असं मला मनापासून वाटतं. आपण ह्यांच्याकडून सर्व मित्रमैत्रिणींचा आनंद कसा साजरा करणार आहे हे जाणून घेणार आहोत. चला आपण या ठिकाणी घेऊया. काय सांगाल, हा नमस्कार मला मेळावा केलेला आहे तुमचं काय म्हणतं? माझं नाव अंकुश क्षीरसागर. मागचे 1.5 महिना झालं आम्ही खूप अथक प्रयत्नानंतर हा मेळावा चालू केला आणि सुरुवातीला एवढा छान रिस्पॉन्स आला की आम्ही कुणालाही फोन केला की तो म्हणायचा अरे मला मित्रासाठी भेटायला यायचे. मग आम्ही लोकेशन सगळे म्हटले आपला जीवाभावाचं ठिकाण म्हणजे शाळा, त्यामुळे आम्ही हा शाळेत कार्यक्रम घ्यायचा ठरवला आणि शाळेने आम्हाला अतिशय उत्तम प्रमाणे पद्धतीने साथ दिली. प्रत्येक गोष्ट आम्हाला इथे उपलब्ध केली. मित्रांबद्दल जर बोलायचं झालं तर खरोखरच वनव्यामध्ये गारव्यासारखा असं म्हणावं, असंच हा मैत्रीत असो. तुम्ही पाहत असाल की पाठीमागं माझे सर्व मित्र आज एवढे आनंदी आहेत की हे पुढच्या 20 वर्षात असे ठवठवीत राहणार आहेत आणि मी तुम्हाला अजून या 20 वर्षानंतर बोलवेल ज्यावेळी आमची 61 असेल आणि आम्ही आमची 61 याच शाळेत करणार आणि त्यावेळी तुम्ही आमची बाईट घेणार हे नक्कीच आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो, तुमची 61 अशी साजरी व्हावी. काय सांगाल, हा कार्यक्रम आयोजित केला मित्रांबद्दल काय सांगाल किंवा येणाऱ्या काळामध्ये मित्रमैत्रिणी एकत्र यावेत का, असं स्नेह मेळावा हो का? आजच्या युगात आपण बघत आहोत पूर्ण व्हॉट्सअपवरती आपण मेसेज टाकतो, कोणी बघतही नाही, पण आज आमच्या ग्रुपवरती आम्ही एक मेसेज टाकू द्या 110च्या 110 विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स येणार म्हणजे येणार अशी परिस्थिती आहे. खरोखरच या मित्रांनी आम्हाला एवढी साथ दिली त्यामुळे हा कार्यक्रम आज एवढा चांगल्या पद्धतीने सजलेला आपल्याला दिसतोय. तुम्ही शाळेतील आजी माजी शिक्षक सगळे बोलावलेत, शाळेला आर्थिक मदत केली, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर सांगायचं आम्ही शाळेला मदत केली असं म्हणणार नाही, हे आमचे ऋण आहे शाळेबद्दल, तिथे आम्ही आज थोड्या प्रमाणात उतरवलेलं आहे. अजून शाळेसाठी आम्हाला भरपूर काही करायचं आहे आणि निश्चितपणे आम्ही पुढील काळामध्ये ही शाळा एवढी हायटेक करू की अख्ख्या बारामती तालुक्यामध्ये अशी शाळा नसेल, ते मी तुम्हाला वचन देतो.
असे विद्यार्थी शाळेत यात्रा झालेले आहेत. असे अनेक विद्यार्थी आहेत. आपण अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं घेणार आहोत. या ठिकाणी आपण पुढे या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम चाललेला आहे. तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे जेवणाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी बरेच आजी माजी विद्यार्थी आहेत की ते जेवणाचा आस्वाद घेत आहेत. या ठिकाणी आपण महिलांचा या ठिकाणी एक आजी माजी विद्यार्थी आहेत त्यांचं आपण मनोगत व्यक्त करणार आहोत. काय तुमचं म्हणणं आहे? हा सोहळा केलेला आहे मध्ये चांगलं झालंय. सगळे मित्र भेटले कसं वाटतंय तुम्हाला? त्याच्या जवळचे आमचे अंकुश दादा तुमच्या शाळेतले मित्र भेटले, शाळेचे काय आठवणी तुम्हाला? 20 वर्षानंतर भेटले. असं परत भेटावं तुम्हाला वाटतंय? 2002 बॅचचा आजी माजी मेळावा आहे. या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत, आजच्या महिला आहेत, त्या काही ठिकाणी कार्यरत आहात. त्यांच्याकडून आपण त्यांचं म्हणणं काय काय सांगाल तुम्ही? आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल तुमचं काय सांगाल? आम्हाला खूप बरं वाटलं. आता अनुभव आम्हाला आयुष्यात परत यावा असे. हा 20 वर्षानंतर तुमच्या मित्र मैत्रिणी भेटल्या तर तुमच्याबद्दल काय मैत्रिणी काय म्हणायचं? इतका आनंद झाला की शब्दावर सांगताय. तुम्ही संसारामध्ये कामामध्ये व्यस्त असतात, आज तुम्हाला एक दिवस स्वतःसाठी मिळालाय, त्यात अनुभव मिळाले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? इतकं सांगते नाही, इतका आनंद मला परत पण असा मिळावा अशी इच्छा आहे. एखादी आठवण त्या मैत्रिणी ते दिवस पण नाही आहेत, पुन्हा यावे. काय सांगाल तुम्ही? हा मेळावा केलेला आहे मेळावा, कारण आजपर्यंत असे मेळावे खूप वेळ व्हावेत असं डोक्यात होतं, पण या मित्रमंडळींनी सपोर्ट करून क्षण आमच्या आयुष्यात सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर खेळात कबड्डी खेळायला आम्ही असायचो. आणि खो मध्ये कबड्डीचे खेळात मित्रमैत्रिणी असायच्या, आम्ही पडायचो. खूप मैत्रिणी आम्हाला सपोर्ट करायच्या, एकमेकींना सपोर्ट करायचा. प्रत्येक वर्ष प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम व्हावा. एक दिवस तुम्हाला काय अनुभव? एक दिवस शाळेत अनुभव, एक दिवस शाळेत शिकण्याचा परत एकदा अनुभव मिळावा. काय सांगाल तुम्ही? काय सांगाल तुम्ही बाबा ते हा मेळावा? माझ्यासाठी सर्वात अविस्मरणीय क्षण आहे, कारण ह्या क्षणाला मी कधीच खूप दिवसापासून इच्छा होती सर्वांना भेटण्याची. ज्यावेळी ग्रुप झाला त्यावेळी कोणाचे चेहरे पण विश्वास नावं आणि मुलं स्वतःचे फोटो वगैरे टाकायला लागले, त्यावेळी लक्षात यायला, त्यावेळी जुन्या आठवणीला सर्व उजाळा मिळाला. काय बाबा हा स्नेह संमेलन मेळावा झाला, जुन्या मैत्रिणींचा मला भेटल्यात, काय अनुभव तुमचा? शाळेतले अनुभव म्हणजे शाळेमध्ये किंवा 15 ऑगस्ट 26 जानेवारी आता जेवण करते मी. अंधाराचे जाळे ते अंधाराचे जाळे धागे तुमचं काय म्हणणं आहे? या ठिकाणी तुम्ही त्या कुठून आलात तुम्ही आता मेळाव्यासाठी? 15 आलात. काय या कार्यक्रमाबद्दल काय तुमचं काय म्हणणं आहे? काय तुम्ही काय बोलायचं तुम्हाला सांगा, तुम्ही मित्र मैत्रिणी बोला. चपाती जाय ना जेवण करा, मित्र मैत्रिणीमध्ये बसतायचं. शाळेतले दिवस आता दिवसामध्ये काय फरक? आज हा माझ्या जीवनातला खूप आता सगळ्यात महत्वाचा दिवस म्हटलं तरी चालेल, कारण पूर्णपणे सगळं विसरून जे काही कामाचं टेन्शन प्रेशर असतं हे सर्व सोडून आज मी या ठिकाणी सगळं आमच्या मित्र मैत्रिणींमध्ये व्यस्त झालेलो आहे. आणि खरं सांगायचं तर हे सगळं ग्रुप बसलेलं 10वीची बॅच नाही, तर हे माझे बालवाडीपासूनचे मित्र आहेत. पासून 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी अशा पद्धतीनं आम्ही पूर्ण 10 वर्षे एकत्र
शिकत इथपर्यंत आलेलो. काय सांगाल मी मैत्रिणीबरोबर तुम्ही बसला त्या मैत्रिणीबद्दल काय सांगाल? यांच्याविषयी सांगण्यासारखं भरपूर काही आहे. बालपणीचे खूप किस्से आहेत. ज्यावेळेस आम्ही लहान होतो तेव्हा प्रत्येकाला उचलून आणलेले शाळेमध्ये यायला खूप घाबरायचं काय नाही. त्यांना काय काय जणांना उचलून आणलेले आम्ही शाळेमध्ये. आताचा पिढी डिजिटल युगात निकळून गेल्याने तुम्ही जुन्या पिढीचे एकत्र लोक राहिला तिथे लोक सामील होता त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? इथून पुढे मी सांगेल की आता जसं आपण यामध्ये सोशल मीडियाच्या किंवा फेसबुक इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र आलेलो आहे तसं ही आपलं कनेक्टिव्हिटी ही पूर्णपणे एकत्र येऊनच राहील आणि पुढच्या पिढीसाठी पण एक आदर्श राहील की बाबा आपण आता सगळेजण एकत्र आहोत. आपली पुढची पिढी येणारी पण म्हणेल की बाबा बघा म्हणजे सोशल मीडिया असला आणि नसला तरी पण हे लोक कनेक्ट आहेत ठेवून सर्व घरच्यांपासून सगळेजण एकमेकांशी कनेक्ट आहेत आपल्या. आणि एवढा मी संदेश देतो कनेक्टिव्हिटी ठेवा. बिलकुल. काय सांगा तुम्ही एकत्र आलाय काय तुम्ही आता पहिले कपडारी म्हणून आता पण इथे बनवलं सायकल आता तुमची इच्छा आहे की सायकल येऊ शाळेला यायचं? अरे वा. आठवणी म्हणून काय सांगाल तुम्ही या ठिकाणी मित्र एकत्र आला कसा आनंद पहिल्या क्षण आता परत काय तुम्ही एकत्र आलात त्याबद्दल काय कोणी नियोजन केलं तुमच्या शाळेत कसं वाटतं तुम्हाला? काय बोलायचं सगळ्याच्या वतीने? सर्व मित्र परिवार आभार ठेवलंच नाही काय आठवणी शाळेत तुमच्या? शाळेच्या आठवणी म्हणजे ज्यावेळेस तेव्हापासून जर आपण पाहिलं मित्र मैत्रिणी बसलं तुम्ही एकत्र त्याच्या आठवणी काय? महत्वाचं म्हणजे आज आम्ही नंतर बसलो की पहिला आम्ही असं हे फार महत्वाचं म्हणजे आमच्या गप्पा गोष्टी एखाद्या मित्र आम्हाला बोलवलं नाही पण आम्ही आपापच येतो. तुम्ही पाहू शकता जे शाळेच्या आठवणीत प्रत्येक जण 5 जण एकत्र येऊन शाळेत जेवणासाठी बसायचे तसं हा गट बसलेला आहे. एक गट हा तिथे गट हा एकत्र येऊन शाळेतल्या आठवणी नवजा देत आहे आणि शाळेतल्या आठवणी या ठिकाणी जाहीर करत आहेत. काय सांगाल तुम्ही की तुम्ही या ठिकाणी आलात काय तुमचा अनुभव काय? नाही तुमचं काय म्हणणं हा तुम्ही काय तुमच्या शाळेच्या आठवणी तुम्ही सगळे मोबाईल बघितला नाही
हा स्नेह संमेलन मेळावा परत व्हावा असं तुला वाटतंय का? शाळेत होतो पुन्हा शाळेची देईल आणि राष्ट्रगीत त्याच्यासाठी पुन्हा पाठीचा होत असं वाटायला लागलं आणि हा कार्यक्रम सर्वांना भेटून आम्हाला वाटलं काय लागतं मार्गासारखं काम करायचं आता डोंगर दुखलं ना काय लागतं परत पुन्हा व्हावा असा कार्यक्रम परत नाही जायचं आम्ही. आठवणी काय पटकन जेवण जायचं जायचं ते एकदा जेवाय बसलं लय पण घेतलं आपल्याला आरमात्याने शिकायचं काय सांगाल तुम्ही काय मित्रांबरोबर त्यामुळे तर आणखीनच चांगलंय कारण नियोजनातूनच आला मोबाईल बघितला कामाचं काय सर्व सोडून मित्रांसाठी आणि सगळ्यांचं बघा चिर आनंद हा गगनात मावणारा अविस्मरणीय क्षण आहे या ठिकाणचा. ठिकाणी तुम्ही ग्रुप असलेला आहे. आता या काही ठिकाणी म्हणून काम करत आहेत, काही ठिकाणी त्या ठिकाणी काम करत आहेत. एकत्र आला काय वाटतं काय जुनी आठवणी काय आज तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसला जेवण करायचं बेंच सगळ्यात आधी पहिला आले की पहिली बेंच कोणाची चांगली जी बेंच असेल त्यावेळी पहिल्यांदा बसायचं छान वाटायचं. उलटे असे अनुभव नाही भेटणार त्या जिथं त्यांनी जे काम केलं सहकारी जे आहेत आमचे मित्र त्यांनी खूप चांगला प्रोग्राम ठेवला. छान असं वाटलं. तुम्ही भिगवणवरून आले. 20 वर्षानंतर मित्र मैत्रिणी भेटता काय वाटतं तुला? सध्या तरी असं आनंद तो एकच करता येत करत नाही की आहे घरी ठेवले चुनापेक्षा असं काहीच नाहीये. म्हणजे वर्षात एक दिवस हा परत सगळ्यांची बोलली की तुम्ही दरवर्षी असं कार्यक्रम ठेवला तर खूपच होईल. कारण असं एन्जॉय करायला एकदाच भेटतं जास्त सारखं भेटत नाही. 30 बँच 30 कपडे बरेच डबा मिळावं ना खूप अशी इच्छा आहे की आता जे त्यांनी सहकार्य केलं एवढं करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा असं एक अनेक म्हणजे प्रत्येक कार्यक्रम केला तरी काही हरकत नाही. सदैव त्यांना साथ देणार आहोत दिली आहे आणि पाठपोट असं काय वाटतं का तुम्हाला बाकीचे जे बॅच आहेत भरपूर आहेत त्यांना बिझनेस मेळावा घ्यावा वाटतं ना. कारण आपल्या शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे असं मला तर वाटतं. कारण ज्या शाळेमध्ये आपण 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतोय तिथं आपण सहकारी शाळेला पण केलं पाहिजे. शिक्षकांना पण बरं वाटतं की आपले जे शिक्षक आहेत जे जुने विद्यार्थी आहेत ते आपल्या शाळेसाठी काहीतरी करून इच्छितात. हे शिक्षकांना पण भारी वाटतं आणि आपली प्रेरणा बाकीच्यांनी पण घ्यावी असं मला वाटतं. काय तुम्ही काय सांगाल या ठिकाणी जेवण कसं काय झालंय सांगा. जेवणामध्ये कुठला मेनू तुम्हाला आवडला? 23 वर्षांनी तुम्ही एकत्र आलात काय आठवण काय? साऱ्या आठवणी पुन्हा तेच मित्र मैत्रिणी एकत्र येऊन कुठून आलात तुम्ही? मी पुण्यावरून आले.
आता घरच्या आठवण येते का? काही आठवण येत नाही. छोट्या मुली आहेत त्यांना घरी ठेवून आली. हे पण विसरले की माझ्या 2 छोट्या मुली मित्र आल्यावर सगळं विसरत जाते. सगळं विसरून जाते. काय सांगा तुम्ही काय म्हणले? ऍक्च्युली फेसबुक वरती इतर आधीच्या बॅचचं बघितल्यानंतर असं स्वप्नातही वाटत होतं की आमचंही गेट टुगेदर कधीतरी केलं जाईल म्हणून. फेसबुकला बऱ्याच जणांच्या आमच्या ज्या आधीच्या बॅच होत्या त्यांच्या बऱ्याच जणांच्या रिव्ह्यू वगैरे बघत होतो आम्ही की गेट टुगेदर होत आहे म्हणून. असं कधीतरी वाटायचं की हा क्षण आपल्या आयुष्यात कधी यावा. पण खरोखरच मी त्यांना धन्यवाद देते की त्यांनी हे कार्य पुढाकार घेऊन पूर्ण केलं आणि तो दिवस त्यांनी आमच्या आज आयुष्यामध्ये आणला. विस्मरणीय तुमच्या लाईफ. हो नक्कीच. हा दिवस पण परत सारखं यावा. नक्कीच परत यावा अशी मी अपेक्षा करते. मित्र मैत्रिणीला भेटलाय काय वाटतं? खूप छान वाटते आणि इतक्या 23 वर्षांनी एकमेकींना बघितल्यानंतर म्हणजे लिटरली आम्ही प्रत्येकीची नावं सुद्धा विसरलेलो होतो. त्या कुठे शाळेत ओळखता सुद्धा येत नव्हत्या. ते आम्हाला आज समजलं. म्हणजे काही मित्रमैत्रिणी तर आमच्या घराच्या जवळ राहतात तरी पण आम्ही एकमेकींना माहिती नव्हतं. ते माझ्या सोसायटीत राहते ती माझ्या सोसायटीत ती माझ्या सोसायटीत राहते हे मला पण माहिती होतं. मी माझ्या सोसायटीत राहते आल्यावर मला समजलं आपण एवढ्या जवळ राहतो. बघा म्हणजे 23 वर्ष लांब राहिल्यानंतर या ठिकाणी एकत्र आल्यानंतर तुम्ही पाहू शकता 2 मैत्रिणी एकाच सोसायटी मध्ये राहतात तर त्यांना इथं आल्यानंतर कळलं एकत्र आपण एकत्र आहोत. त्या निमित्ताने एकत्र त्यांची भेट झाली. असं त्यांचा पुढे जेवणाचा प्रवास. तुमचं काय म्हणणं आहे बाबा? तुम्ही 23 वर्ष एकत्र आहात काय म्हणणं? काय देऊ का असं वाटलं नाही की पुन्हा परत असं स्नेह संबंध मिळावा. ओके का? तुमचं काय म्हणणं? माझ्यातच नाही की 23 असं वाटतं आताच आम्ही शाळा म्हणजे कंप्लीट केलेली आहे. 10वीची परीक्षा झाली. भात आहे का माझ्या सुट्टीला जेवणासाठी? काय वाटतं मित्र मैत्रिणी काय? ऍक्च्युली जेव्हा हा प्रोग्राम करायचा अरे तू येणार का तू येणार का म्हणजे मला तर वाटतं 90% लोकांचं नाही पण लास्ट मुवमेंटला ऑलमोस्ट 80% तरी आले. सगळ्यांनी आलं पाहिजे. मिळाला पाहिजे कार्यक्रम 5 मध्ये जातो. काय सांगाल? काय सांगाल? 23 वर्षांनी एकत्र आला मित्र मैत्रिणी सगळे एकत्र आहात काय अनुभव? छान वाटते. खूप वर्षानंतर आश्चर्य कसं अविस्मरणीय क्षण आहे. क्षणाबद्दल तुमचं काय म्हणणं? प्रत्येक वर्षी असते मला मिळावा. 23 वर्षानंतर त्या मित्र मैत्रिणी एकत्र आलेल्या आहेत. या ठिकाणी ह्यांचे संवाद साधणार आहोत. कशा हा दिवस आहे? काय अनुभव आहे तुमचे? तिकडून गेले अनुभव म्हणजे खूप सुंदर अनुभव आहे. खूप वर्षांनी 23 वर्षांनी आम्ही अक्षरशः एकत्र आलेलो आहे. इतक्या मैत्रिणींना बघितलेले आज की ते दिवस आठवले. सगळे जे जुने दिवस होते आमचे ते आठवले आणि आज खूप छान वाटते. बस मला एवढं सांगितलं. परत पुन्हा हे दिवस यावेत. हा कार्यक्रम साजरा व्हावा प्रत्येक वर्षी काय 6 महिन्यांनी साजरा व्हावा. सगळे याच्यात आनंदित होऊ आम्ही आणि पुन्हा एकदा आणू. काय घरचं काय आठवते? आता जो दिवस आहे का नाही तो आम्ही आमच्यासाठी जगल्यासारखं वाटतं. जसं शाळा सोडल्यानंतर जे पहिल्यांदा असं वाटलं की आम्ही स्वतःसाठी जगतो. जे शाळा सोडल्यानंतर ना काही जबाबदाऱ्या पडल्या आमच्यावर समाजाच्या असतील, फॅमिलीच्या असतील, आई वडिलांच्या असतील. शाळेत असेल आम्हाला आई वडील सांभाळत ते आमची काळजी घेतात. आम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं. आम्ही एकदम सगळं मेडिटेशन असेल आमचं फिजिकल एज्युकेशन असेल ते सगळं शाळेत मिळत होतं आम्हाला. रेडीमेड ऐकतं. आता आम्हाला ते सगळं स्वतः करावं लागतंय. मेडिटेशन करावं लागतंय. ते म्हणजे तिथे पाहिजे ना ते आज पुन्हा एकदा आम्हाला आजच्या दिवशी मिळालं आणि आम्ही सगळे आज खूप ठीक बनतो. पुन्हा परत ते दिवस यावेत. नक्कीच वारंवार शाळेची घंटा परत वाजवावी. शाळेचा ड्रेस असावा.
डबे असावेत असं मला वाटतंय. वाटतंय नक्की. त्या डब्यांची जी सर आहे ना, एकमेकांच्या डब्यातले हात घालून खाण्याची, कधीच नाही. म्हणजे आजचं इतकं सुंदर जेवणाला पण ती सर नाहीये. किंवा ते जे गेम होते आमचे, खो खो होते, ह्याला ढकल पुढे त्याला ढकल पुढे, तू जा पुढे मी जा पुढे, आजही तसंच होतं. कारण त्या सगळ्या शाळेतल्या मैत्रिणी जमलेल्या होत्या. आणि जे फ्रेंड्स असतील ना ते खरं तर स्कूलचे, नंतरचे नाही. नंतर ते सगळे तुमचे कलिग होऊ शकतात, ते तुमच्या कामामध्ये कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला दाबू शकतात. पण जी निखळ आणि निरागस मैत्री होती ती शाळेत. मला एक माझ्या पीआय सहकार्याने त्या दिवशी एक दिवशी त्यांना असंच बोलता बोलले, मॅडम आपण पोलीस खात्यात कोणाशी मैत्री का बशीच म्हणत नाही. म्हणे त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं की आपली मैत्री जी असते ती फक्त स्कूलची मैत्री, नंतर हे सगळे आपले कलिग. त्या मैत्रिणी आज आम्हाला भेटलेल्या आहेत, किंवा ते ज्यांनी आम्हाला डायमंड बनवलेलं आहे, असं की कसंही काहीही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचं ते शिक्षक जे भेटले आज आम्हाला, त्याचा आनंद जो आहे तो एकदम म्हणजे त्याला कसलं चॅलेंज नाही. तुम्ही पाहू शकता की ही जी शाळेतली मैत्री ती कायम आणि आपल्या सुखदुःखात असं लाडाडतीने असतात उपयोगी असते. तुम्ही कुठून आलात, काय तुमचं परिचय? मी बारामतीवरून आले. मी प्रियांका, आपलं नाव आहे प्रियांका चव्हाण, सासरचं आडनाव आहे प्रियांका घाडगे. माझं बारामतीमध्ये सौजन्य ब्युटी स्टुडिओ, मेकअप आर्टिस्ट माझं स्टुडिओ आहे. तिथे मी स्टुडंटचे म्हणजे बेसिक, ऍडव्हान्स आणि मेकअप क्लासेस घेते. काय आता तुम्ही प्रत्येक वेळेस या ठिकाणी बॅच बाहेर पडते, त्या बॅचला काय सांगाल? हा कार्यक्रम मी तर सगळ्यांना सांगितले, जो ड्रेसफुल जो आपला जो ड्रेस असतो रोजचा, तो इथं आल्यानंतर आपले जे मैत्रिणी किंवा मित्र जे भेटतात, जे शाळेतले सध्या मस्ती केलेले जे काही आहे क्षण ते खूप आठवतात आणि एक आनंद देणारा क्षण आणि दिवस आहे हा. काय सांगाल तुम्ही? तुम्हाला या मैत्रिणी भेटल्यात 21 वर्षांना कसा अनुभव? छान वाटलं. अजिबात आनंद नाही झाला त्यांना मिळाला आणि सगळ्या एवढे नाही. ही जी आता जी सगळी मित्रमैत्रिणी करतात ही आठवण पुन्हा नाही, हे जे दिवस पुन्हा नाही. आणि खूप म्हणजे आपण तुझ्या नावात जेवढे इथे आल्यावर काय सांगाल तुम्ही? इकडे तुम्ही तुमच्या मैत्रिणी तुम्हाला भेटलेल्या आहेत, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आज मोबाईल बंद आहे सगळ्यांचा, कसं काय वाटतंय? आणि सगळेजण भेटलात कसं वाटतंय तुम्हाला? काय या ठिकाणी जुने शिक्षक, जुने मित्र मैत्रिणी सगळेजण एकत्र भेटणार, याबद्दल तुमचा कार्यक्रम तुमचं काय माझ्याकडे मोबाईल छान आहोत, खुश आहोत, आनंदी आहोत आणि म्हणजे बाहेरचं काहीच आठवत नाही, फक्त शाळेतलंच आठवतंय आम्हाला. खर्च पण काय काहीच नाही आठवत, आत्ताच मोबाईल काढलाय बाहेर. 9:30 मोबाईल खूप वर्ष चर्चा होती की आपण करूया पण मला माहित नव्हतं ना. नाही 2002च्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती की आपण धन्यवाद. 23 वर्षानंतर हा दिवस अविस्मरणीय सण आलाय. तुम्ही सर म्हणतो, तुम्ही काय सांगाल? सगळ्यात खूप आनंदाचा क्षण आहे. तुम्ही खूप दिवसापासून वाट बघतो कधी आम्ही भेटतोय, खूप आमचं प्लॅनिंग चालू होतं. खूप आनंद होतोय की आम्ही पुन्हा एकदा नव्याने भेटतोय एकमेकांना. 5 वर्षानंतर काय मौज मध्ये मुलाबरोबर काय काय कसे भरपूर काही आम्ही आता एन्जॉय करतो. आता खूप माझी अविस्मरणीय क्षण करता. अविस्मरणीय क्षण बिलकुल एकदम एकदम असं लक्षात राहील खूप काळासाठी. आता आठवते काय नाही त्यात आठवायचं पण नाही. काय सर्व फोन पण बंद केले सध्या, कुठले फोन पण घेत नाही. आले तर कॉल बॅक येतो. आज सर तुम्ही या ठिकाणी 23 वर्षांनी विद्यार्थी पाहता, काय तुम्हाला अनुभव कसा वाटतं? तुमच्या भावना काय?
आज या ठिकाणी जो 2001-2 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वीच्या हा शैक्षणिक मेळावा सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य विद्या मंदिर या प्रशालेमध्ये संपन्न होत आहे आणि हे त्यावेळेचे माझे सर्व माझे विद्यार्थी आहेत आणि आज आमचे 23 वर्षानंतर या ठिकाणी भेट झालेली आहे. सर्वांच्या परिचय झालेला आहे. सर्वांनी पुन्हा एकदा आपली ओळख करून दिलेली आहे. कोणकोणत्या विद्यार्थ्यांबद्दल काय तुमचं म्हणणं काय? हे जे विद्यार्थी आहेत ते आज भावी चांगले कोण झालेले, कोणी शिक्षण झालेले, कोण व्यावसायिक झालेले, कोणी इंडस्ट्री मध्ये चांगल्या करण्याच्या सर्व्हिस मध्ये आहेत, कोण काही 2-3 विद्यार्थी PSI झालेले, पोलीस खात्यामध्ये. तुमचा अभिमान वाढावा, तुमची मान वाढवून हवी असं विद्यार्थ्यांचं काम का आहे. अतिशय चांगलं काम आहे आणि उत्तरोत्तर यांची प्रगती अशी अशी परवेची काय सांगा तुम्ही कार्यक्रमात तुम्ही आला ते सफल मिळाला या कार्यक्रमांनी 30 वर्षांचं सर्व काय सांगा 23 वर्षानंतर तुम्ही पुन्हा एकत्र या ठिकाणी आला. या ठिकाणचा अनुभव, या ठिकाणचा उस्मानिया तुमचा काय तुमचं 23 वर्षाच्या वेळ लागली त्याबद्दल तुमचं काय म्हणजे हा प्रत्येक वर्षी कार्यक्रम व्हावा. 5 वर्ष भेटत राहतील, ओळख वाढत. तुम्ही आठवड्या 9 काय सांगाल तुम्ही वर्षानंतर एकत्र आला ते? आभार. संदीप आगम तेज थांबा 2 मिनिटं. 23 साली 23 आम्ही एकत्र आणि आज तारीख 23 आहे. सगळं पाठीमागचं ऍडमिनिस्ट्रेशन सगळं स्टाफ असेल, टीचिंग स्टाफ असेल, खूप मोठे योगदान आणि बऱ्याच वर्षात एवढं मला चालतो हा चालेला आमदार होता एवढा आज झाले. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी हा योगा एक म्हणावा काय देवाचं एक म्हणावं. तुम्ही सराची एक इच्छाच म्हणावी. 23 वर्ष लागले हा भेटीसाठी आणि आज तारीख बी 23 आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे काय सांगाल तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणणे मित्रांसाठी एकत्र आलाय तुमचं काय नाव? परत द्यावा एकत्र येणं आणि सुद्धा मोठी बाकीची गोष्ट आहे. तुमचं काय म्हणणं आलं पाहिजे आता कार्यक्रम झाला पाहिजे कसं वाटतं? काय बाहेर जाता कार्यक्रमाला उपस्थित झाले कारण 23 वर्षानंतर आम्ही परत एकत्र आलोय. खूप आनंद वाटतोय. चांगलं काम करून सामाजिक काम करतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो. तरी पण या ठिकाणी राहिली त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि आपण अनुभव 100% परत दिवस यायला पाहिजे. आणि आमची आता चर्चा झाली की आम्ही असं महिन्याला ट्रेकिंगला म्हणा किंवा ट्रेकिंगला 100% ऑर्गनाईज करणार. याच्यातनं काय होतं जे आपल्या मध्ये आहे ते प्रत्येक जण आपल्या कामाच्या कानावर आहे आणि त्याच्यातनं एक विडंबना मिळावं म्हणून चांगला उत्कृष्ट असा कार्यक्रम केला त्याबद्दल मी धन्यवाद.
असा मित्र मित्र एकत्र आल्यानंतर वेगळं काहीतरी नियोजन करण्याचं या ठिकाणी नियोजन आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे कार्यक्रम जो नियोजन केलाय पाठीमागं 5-6 मित्रांचं अभिनंदन करतो. हा 23 वर्षानंतर आलाय असा, कारण खूप मिस करत होतो हे दिवस. कारण दहावीतले आमच्या काळातले दिवस आणि आताचे दिवस, कारण मी बऱ्याचदा बोलून झालो होतो माझं आपण पण हे दिवस 23 वर्षानंतर आम्ही अनुभवतोय. आम्ही सोशल मीडियावरती ह्या गोष्टी बघायचो, पण आज साक्षात आम्ही जवळून ही गोष्ट बघतोय, अनुभवतोय. खूप एक्साइटेड आहे, खूप आनंद आहे. 23 वर्षानंतर सोशल मीडियावरती पाहण्यात आलं आणि आज प्रत्यक्षात अनुभवता आलंय, त्यामुळे आनंद खूप होतोय. असं पण तुमचं काय म्हणणं? शाळेमध्ये जे असताना मी बोलणार नाही तू बोल भाषणामध्ये आपला विद्यार्थी हा पाहू शकतो तुम्ही, मला नाही बोलायचं आज बोललंच पाहिजे. सगळ्या मित्रांचं म्हणणं कसं वाटतं तुम्हाला? सगळ्या मित्रांशी भेटला काय वाटतं? मित्रांमध्ये परत असं सण आला पाहिजे, परत गाठीभेटी झाली पाहिजे. दरवर्षी गेट टुगेदर होणारच आमचं, दरवर्षी गेट. काय तुमचं काय म्हणणं? आमचे सहकारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ठरवून ते आपल्याला कोणत्याही परिस्थितीत या वर्षी गेट टुगेदर घ्यायची. त्या दृष्टीने आम्ही मागचे 3-4 महिने कष्ट घेत आहोत, त्याला एक फळ आलेले आणि असे कार्यक्रम होत राहिले. 3-4 महिने ह्या कार्यक्रमासाठी वेळ लागला, तरी पण हा कार्यक्रम सक्सेस झाला. आज अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम झाला, त्यामुळे आनंद खूप आहे. आता काय सांगा तुम्ही? झालाय आता काय समाधान वाटायला असं परत कार्यक्रम आयोजित व्हावं. परत 5 वर्षांनी कार्यक्रम तर सर्व मैत्रिणी कोण राहिले बोला? तुम्ही राहिले बोलू की काय बोलतो का? काय बोलाय काय सांगाल? शाळेतली एक आठवण सर सगळ्यांना शाळेची एक आठवण शाळेची एक आठवण ते असं आमच्या शिकवायला काय तुमचं काय 2003 नंतर खरं प्रमाणे पार्ट 1 झाला. आता पार्ट 2 जर गाठायचा असेल तर आयुष्याचा एक टप्पा पार झालाय. या टप्प्यानंतर मित्रांचं विटॅमिन मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? अगदी बरोबर आहे. सर्वात त्यांच्या नंबरचा पण काही कारण असतो किंवा नवीन आज तुमच्याकडे 130 आपल्या जुन्या मित्रांचे नंबर तुमच्याकडे तुम्ही एकमेकांच्या सहभागी आणि कुठल्या विशेष त्यामुळे जर सहकार्य जर लाभलं त्यामध्ये जे कोणी आपला चुकून गोष्टी अवेलेबल नसतील झाल्या जर त्याला कधी कमी पडत असेल सगळे पदावर आहे. 130 मित्रांचा ग्रुप या ठिकाणी आणि मित्रांनी एकत्र आलेला आहे. तुम्ही पाहू शकता फोटोच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी एक फोटो काढलेला आहे. त्यांनी सगळ्यांना भेटी दिलेला आहे आठवण म्हणून. तुमचं काय म्हणणं आहे? एकत्र आला कसं वाटतं? आनंद आहे.
कोण राहिलं बोलायचं? तुम्ही जेवला का? जेवतो सॉरी फोटो दे फोटो चालले हा स्पर्धेतून बाद होतील त्यांनी पुढल्या स्नेह मेळाव्याला प्रथम यायचं स्वप्न बाळगायचे. आजपासून ठीक 25 वर्षानंतर पुन्हा स्नेह मेळावा होणार. चालतंय पुढला स्नेह मेळावा अजून 25 वर्षांनी. जीवन लालसा 100 वर्ष जगण्याची पाहिजे माणसाची. अजून 100 वर्ष. चांगलं गाणं एक नंबरचं म्हणा. महाराष्ट्रीयन लावतीये. अहो मग महाराष्ट्रीयन लावणी चांगली आहे ना. उलटी हिंदीचं गाण्यापेक्षा चांगली आहे की. तू हरली आता पुन्हा डोलदार. अशाची निराशा झालेली आहे. मित्र
चेतन गांधी हळूच जायचं नाही निघून पाठीमागे या. आम्ही येतो. तुमची तयारी आहे का? बिलकुल. आमची तयारी सदा असते. गाणं लावा. सुरू करा रे. हॅलो एक मिनिट. आता हे दोघीपैकी जे जिंकल हे आपल्या सगळ्यांना पार्टी देतील. ठीक आहे. शेवटी स्पर्धक विजेते झालेले आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करायचंय. एक विजेता आणि दुसरा उपविजेता. मनोगत व्यक्त करायचंय का थोडं? पाण्याची सोय करत आहे स्पर्धकांना. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, वाट चुकणार नाही जीवनभर कुणी, एक तू मित्र कर आरशासारखा, तू मित्र कर आरशासा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा.